प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। प्रिय क्रांती मित्र हो, आपणा सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मित्रांनो, या देशामध्ये हजारो वर्षापासून जात नावाची व्यवस्था इथल्या नफरतखोरांनी विषमतावाद्यांनी निर्माण करून ठेवली आणि त्या जातीमुळे माणसाला विभागल्या गेलं। जाती जातीमध्ये माणूस विभागला गेला। हा श्रेष्ठ तो कनिष्ठ, हा शूद्र तो अतिशूद्र, अशा श्रेणीमध्ये अशा गटामध्ये तो विभागला गेला, त्याला विभागण्यात आलं। परिणामी जातीमुळे इथल्या माणसाचा विकास झाला नाही, सामाजिक विकास झाला नाही, आर्थिक विकास झाला नाही। तो सामाजिक बॅकलॉग भरून काढण्यासाठी, सामाजिक न्याय अधिकार मिळवून देण्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून इथल्या दलितांना, आदिवासींना, भटक्या समूहाला आरक्षणाची तरतूद करून दिली। राजकीय आरक्षण त्यांना दिलं, त्यांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिलं, शिक्षणामध्ये आरक्षण दिलं। परंतु दुर्दैवानं आज प्रत्येक क्षेत्रातलं आरक्षण टप्प्याटप्प्यानं नष्ट करण्याचा डाव इथल्या प्रस्थापितांनी आखलेला आहे। इथली प्रस्थापित व्यवस्था या आरक्षण समाप्त करू पाहत आहे। आज नोकऱ्या नाहीये मुलांना, शिकले सवरले, डिग्र्या आहेत, पदव्या आहे, नोकऱ्या नाहीये, त्यांना नोकऱ्या नाकारल्या जात आहे। आणि जे काही थोडंफार नोकऱ्या आहेत शिल्लक सरकारी नोकऱ्या, त्या ठिकाणी सुद्धा त्यांना डावलण्यात येत आहे। तो बॅकलॉग भरून काढण्यात येत नाहीये। अशा वेळेला ऍडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर यांनी एक अत्यंत महत्वाची मागणी केलेली आहे। प्रकाशजी आंबेडकरांनी सांगितलं की आता आम्हाला प्रायव्हेट सेक्टर मध्ये आरक्षण द्या। जर तुम्हाला पब्लिक सेक्टर मध्ये आम्हाला आरक्षण देता येत नाही किंवा पब्लिक सेक्टर मधलं जे आरक्षण आहे ते तुम्ही रद्दबातल करणं लावलं किंवा त्याला नष्ट करणं लावलं, ठीक आहे, हरकत नाही, आम्हाला आता प्रायव्हेट मध्ये द्या। प्रायव्हेट सेक्टर मध्ये आम्हाला आमच्या मुलांना, आदिवासींना, दलितांना, शूद्र अतिशूद्रांना, भटक्या विमुक्तांना प्रायव्हेट सेक्टर मध्ये आरक्षण द्या। प्रकाशजी आंबेडकरांच्या या मागणीमुळे साहजिकच आता सगळीकडे एक खळबळ माजली आहे। मित्रांनो, वास्तविक पाहता सार्वजनिक क्षेत्र, पब्लिक सेक्टर हे अंकुचित होत आहे, त्याला हळूहळू नष्ट करण्यात येत आहे। त्या ठिकाणी प्रायव्हेट सेक्टर मोठा जोमानं सुरू आहे। आज संपूर्ण देश हा प्रायव्हेट क्षेत्रात गेला की काय असं वाटायला जागा आहे। त्यामुळे प्रकाशजी आंबेडकरांनी जी मागणी केलेली आहे की दलित, आदिवासी, भटक्या विमुक्त आणि ओबीसी समूहाला प्रायव्हेट सेक्टर मध्ये आरक्षण द्या, त्यांच्या या मागणीला संपूर्ण भारतामधून मोठा प्रतिसाद मिळत आहे। बघूया सरकार यावरती काय भूमिका घेते। तोपर्यंत जय भीम। प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा।